विद्यार्थी मित्रांनो, इतिहास इयत्ता 10वी मधील प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठ्यक्रमावर आज आपण चर्चा करणार आहोत. विस्तृत चर्चा होणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओला स्क्रिप्ट किंवा पॉज करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा आणि सखोल अशी माहिती घ्या. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली आणि त्याबद्दल माहिती. भारतामध्ये इतिहास लेखनाची वाटचाल कशा प्रकारे झाली होती याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतलेली आहेच, बरोबर आहे. आता या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकांपासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही आहे. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे आणि त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून झालेली आहे. सम्राट अशोकांचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले आहेत. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजांचा काळ, वंशावळ, राज्यव्यवस्था, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला मिळते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही काव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध धर्म ग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेख हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीत महत्त्वाचे टप्पे आहेत. आता इसवी सनाच्या 7व्या शतकात वामन भट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे आणि त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रणही केलेले आहे. आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेल्या राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, त्यांच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. आता त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा हा उल्लेख कल्हाणीने केला आहे. आता मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनांवर अरबी आणि फारसी इतिहास लेखनांच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता आणि तारिख-ई फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही,
तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्यांनी करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारते. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतीही सुरू झाली. आता मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्यांना कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्यांच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतींच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितींच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. आता बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास या बखरीत वाचायला मिळते. आता हे मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर म्हणून सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशीही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर आणि कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकारही आहेत. हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनांवर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव झालेला दिसतो. जेम्स मिले यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले आणि ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासांवर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला आपल्याला दिसतो. आता सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. ते 1819 ते 1827 मध्ये. आता भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंड किंवा कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्याची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉटसारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनातही आढळते.
विल्यम हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांची निष्पक्षपाती वृत्ती दिसते. आता डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले आहेत. धन्यवाद मित्रांनो, शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद.